आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी मुंबईतून येते। घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी सुनील सितपला अटक करण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आहेत। गणेश, काय अधिक माहिती आहे? विलास, काल रात्री मुंबई पोलिसांनी मुंबईच्या पार्कसाइड पोलीस स्टेशनमध्ये सुनील सितप आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंद केला होता। तपास काल रात्रभर करण्यात आला। जे आरोप लावण्यात आले होते, जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी आरोप केले होते की सुनील सितप यांच्या या इमारतीमध्ये तळमजल्याला जे प्रायव्हेट नर्सिंग होम होतं तिथं स्ट्रक्चर मध्ये मॉडिफिकेशन करण्यात आलं, पिलर ला जे आहे हटवण्यात आलं आणि त्यामुळेच हा अपघात झाला। तर यालाच आधार करत ही तक्रार घेण्यात आली होती आणि तपासामध्ये आतापर्यंतच्या ज्या काही स्टेटमेंट्स पोलिसांनी घेतलेत त्याला आधार करत मुंबई पोलिसांनी सुनील सितप यांना प्राथमिक तपासाच्या आधारे अटक केली आहे। सुनील सितप यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आता पुढील चौकशी पोलीस करतायत। यामध्ये आणखीन जणांची अटक किंवा त्यांच्या विरुद्ध कारवाई होण्याची दाट शक्यता आहे आणि आता अटकेनंतर मुंबई पोलीस या सुनील सितप यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करेल। कोर्टामध्ये हजर केल्यानंतर रिमांड घेण्याचा प्रयत्न असेल आणि रिमांडमध्ये पुढील इन्व्हेस्टिगेशन चौकशी मुंबई पोलीस सुनील सितप यांच्याकडे करेल। त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टरचा यामध्ये किती रोल आहे आणि इतर लोक जे या कन्स्ट्रक्शनच्या मॉडिफिकेशन मध्ये सामील होते त्यांचा किती रोल आहे त्याचा तपास मुंबई पोलीस करतात आणि मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की जर यामध्ये ज्या लोकांचे इन्व्हॉल्वमेंट आहेत आणि त्यांनी जाणून बुजून किंवा माहिती असल्यानंतर अशा प्रकारे ह्या इमारतीला धोका पोहोचवला, स्ट्रक्चरला धोका पोहोचवला तर त्या सर्व लोकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।